आज मराठीच्या मुद्द्यांवरून मनसे, शिवसेना, ठाकरे गट आणि विविध संघटनांच्या माध्यमातून आणि मराठी जनतेच्या माध्यमातून मीरा भाईंदर परिसरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये मोर्चा काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं। मराठीच्या मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आला होता, मात्र या मोर्चाला परवानगी देखील सुरुवातीला नाकारण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड देखील सुरू झाली। त्यानंतरही आक्रमक भूमिका घेत मराठी माणसं ही रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। मनसेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे देखील रस्त्यावर उतरले होते। त्याचबरोबर शिवसेना, ठाकरे गटाचे देखील अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी मीरा भाईंदरमध्ये मोठा फौजफाटा देखील तैनात केला होता। जमावबंदीचा आदेश देखील पोलिसांनी लागू केला, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात मराठी माणूस रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मीरा भाईंदर परिसरामधील वातावरण चांगलेच तापले होते। यावेळेला स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आणि मोर्चामध्ये ते सहभागी झाले। मात्र मोर्चामध्ये त्यांना आंदोलकांकडून योग्य ती साथ मिळाली नाही। मीरा भाईंदर मधील मोर्चाचे आयोजक अविनाश जाधव यांनी मात्र मंत्री प्रताप सरनाईक यांना मिळालेल्या वागणुकीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। सरनाईक एक मराठी माणूस म्हणून आंदोलनामध्ये आले होते, त्यांना अशी वागणूक मिळायला नको हवी होती, असं देखील मत अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय। मात्र अनेक अडचणींचा सामना करत हा मोर्चा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं। मराठी माणसांवरील अन्याय सहन करणार नाही, असा देखील संदेश या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला। आमदार ढिगाळला एक